तर हगवणे कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या वकिलावर 2022 मध्ये गुन्हा दाखल आहे। वकील विपुल दुशिंग यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। वडगाव मावळ कोर्टामध्ये प्रेमकुमार अग्रवाल या वकिलाला मारहाण केलेली होती। हगवणेंच्या वकिलांकडून न्यायालयात झालेल्या युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला होता। त्यानंतर हगवणेंची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुद्धा त्यांच्यावर निशाणा साधलाय। हगवणे कुटुंबाच्या वकिलांची सनद रद्द करण्याची मागणी दमानी यांनी पुणे बार असोसिएशनकडे केलेली आहे। तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत। नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही। हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही ते त्यांनी सरळ माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे। दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला। जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे। 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती। त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग। पोर्शेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना, ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली, त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग।